तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। समोर तुम्ही बघू शकता नाशिक रोड रेल्वे स्टेशन। तर आज आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरसाठी। मी अगोदर पण त्र्यंबकेश्वरला एकदा जाऊन आलो, त्याच्यामुळे परत सेकंड टाइम चाललो। तर इकडून आम्ही गोंदेश्वर वगैरे पण फिरणार आहोत। आता वाजलेत 9:30। तर बघू बाहेरून आता टॅक्सी नाही तर बस पकडू आणि त्र्यंबकेश्वरला जाऊ। तर आता स्टेशनच्या बाहेर आलो आहे बघा, नाशिक रोड रेल्वे स्टेशन। आणि इकडून आता मी बस नाही तर शेअर टॅक्सी बघणार आहोत त्र्यंबकेश्वरसाठी जायला। लास्ट टाइम पण मी एकदा आलेलो, तर ही सेकंड टाइम आहे माझी। तर इकडून आम्ही गोंदेश्वर टेम्पल एक आहे तिकडे पण व्हिजिट करायचं ट्राय करू। तर इकडून अगोदर मी बस शोधणार आहे त्र्यंबकेश्वरसाठी। प्लॅन थोडा चेंज झाला, अगोदर त्र्यंबकेश्वरला जाणार होतं, ते अगोदर सिन्नरला चाललो आहे जे गोंदेश्वर टेम्पल आहे ते बघून। कारण आता वाजलेत 10 आणि ह्या टाईमला मंदिरमध्ये भरपूर गर्दी असेल। तर स्टेशनपासून समोर तुम्हाला बस भेटेल सिन्नरसाठी, तिकडून बस पकडून तुम्ही गोंदेश्वर टेम्पलला जाऊ शकता। खूप भारी टेम्पल आहे ते। तर ते टेम्पल करून नंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आणि संध्याकाळी गोदा आरती करणार आहोत। तर अशी बस आहे, बसायला पण जागा भेटली, विंडो सीट। तर 36 रुपये तिकीट आहे स्टेशनपासून सिन्नरपर्यंत। आणि इकडे एक चांगला UPI पण चालतो मस्त। तर आता चाललो आहे सिन्नरसाठी, रोड पण चांगलं आहे। तर आता आम्ही बस स्टँडला आहोत आणि इकडून शेअरिंग ऑटो करावी लागेल आम्हाला गोंदेश्वरला जायला। बस तुम्हाला इकडे सोडेल बस स्टँडपर्यंत। आणि ते काका बोलले की 30 रुपये द्या शेअरिंग। तर इकडून चाललो आता मी शेअरिंग ऑटोसाठी। तर जसं की तुम्हाला सांगितलं, मी बस स्टँडला उतरलो सिन्नरच्या आणि तिकडून मी बस विचारली, तर बसवाला मला 250 रुपये बोलला सिंगल टेम्पलपर्यंत। तर मी 250 रुपये म्हणजे महागच होते, कारण 1.5 किलोमीटरचं फक्त अंतर आहे बस स्टँडपासून। आणि एकट्याला 250 रुपये देण्यापेक्षा मॅप लावला, मेन मॅपवरून 23 किलोमीटर दाखवतो फक्त चालत। तर चाललो आहे आता मार्केटमधून चालत टेम्पलकडे। तर हे मागे गाव आहे, ते पूर्ण क्रॉस करून आता मंदिराकडे आलो आहे बघा। हे मंदिर आहे समोर आणि ऑलमोस्ट 250 रुपये वाचलेले आहेत माझे अशा प्रकारे। ते 250 रुपये मी पुढे कुठेतरी खर्च करू शकतो। जर तुम्हाला स्वस्तात ट्रॅव्हल करायची असेल तर तुम्ही असे पैसे पण वाचू शकता। जसे तुम्हाला ऑटोवाल्याबद्दल 250 रुपये लागतील बस स्टँडपासून हे मंदिरापर्यंत, जे की फक्त 22 मीटरचं हे होतं, सॉरी 22 मिनटाचं अंतर होतं। तिथून 22 मिनटं असं पण चालू शकलं असतं, पण ते 22 मिनटं चाललं म्हणून 250 रुपये वाचले। आणि ते आता मी खायला प्यायला यूज करू शकतो आणि तेवढं माझं बजेट पण कमी होईल। तर हे मंदिर आहे असं, आतून खूप मोठं मंदिर आहे। चाललो आहे आता मंदिराकडे। तर आता आतमध्ये आलो आहे आम्ही, हे बघा खूप मोठं मंदिर आहे। इथे पण छोटे मोठे आहेत आणि आतमध्ये एक शिवची मूर्ती आहे बोलतात, म्हणजे मी बघितलेलं यूट्यूबवर तेव्हा। तर तुम्ही हे बघितलंच असेल, हा फोटो भरपूर जणांच्या पोस्ट बघितला असेल इंस्टाग्रामला। तर वर छप्पर नाही आणि पूर्ण राऊंड आहे, हे बघा। आणि समोर मंदिर आहे, भरपूर मोठा एरिया आहे मंदिराचा। अशा प्रकारे गोंदेश्वर टेम्पल फिरून झालं। ते मागे आहे माझ्या, बघू शकता तुम्ही, खूप भारी टेम्पल आहे, एकदम पुरातन असं। आणि इकडून आता आम्ही सिन्नर बस स्टँडला जाणार आहोत आणि तिकडून त्र्यंबकेश्वरसाठी बस मिळाली तर, नाही तर नाशिक रोडला जाणार आहोत स्टेशनला आणि तिकडून बस पकडणार टॅक्सी। तर आता बघू, आधी काहीतरी खाणार आहे, भरपूर भूक लागली। आणि आता वाजलेत 12 आणि संध्याकाळपर्यंत टाईम आहे। रात्री 8:30ची ट्रेन आहे, त्यांनी रिटर्न जाणार आहे मुंबईला। तर भरपूर ऊन आहे, मेमध्ये येत असाल तर थोडं अवॉइड करा नाशिकला येणं, ऊन भरपूर आहे। बघू आता चाललो आहे त्र्यंबकेश्वर। तर आता थांबलो इकडे उसाचा रस्त्याला, खूप गरम आहे बाहेर। वाटे ते दुकान दिसले असते तिकडे थांबलो हॉटेलमध्ये उसाचा रस्त्याला। तर इकडून आता त्र्यंबकेश्वरला, इकडून आता बस स्टँडला जाणार आहे। अगोदर बस स्टँड 15 मिनटं लागलं बस स्टँडला पोचायला। तिकडे उसाचा रस बनतोय। तर या बसने आता आम्ही नाशिक रोडला आलो। आता इकडून बस पकडून त्र्यंबकेश्वरला जाऊ। समोर महाराजांचा पुतळा आहे। तर इकडून बस स्टँड आहे, तिकडे जाणार आहोत अगोदर। नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या समोरच तुम्हाला टॅक्सी भेटेल, ज्याचं 150 रुपये घेतील पर पर्सन। तर चाललो आहे कारण बसने भरपूर वेळ लागेल। तर आता मी टॅक्सीने इकडे उतरलो आणि इकडून आता चालत जावं लागेल, 2-4 मिनटं लागेल। हे बघा इकडे टॅक्सी तुम्हाला इकडे सोडेल, जे 150 रुपयाने शेअरिंग टॅक्सी। आणि बसने आला तर 70 रुपये घेतील। तर इकडून सरळ आतमध्ये जावं लागेल। तर आता पोचलो आहे मी आतमध्ये
आणि चाललो आहे दर्शनाच्या रांगेसाठी. टोटल आतमध्ये एवढी गर्दी आहे, ही पूर्ण रांग आहे. बोलतात 2-2.5 तास लागणार आहे दर्शनासाठी, तर बघू आता किती वेळ लागेल. खूप गर्दी आहे, 1.5-2 तास झाले आता आम्ही लाईनमध्ये आहोत. आणि समोर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता आमचं दर्शन झालं आहे. ऑलमोस्ट आम्हाला 4 तास लागले दर्शन घ्यायला. भरपूर गर्दी होती आतमध्ये. आणि आता टाईम झालेला आहे, बघू शकता 6:45. आणि 8:45ची ट्रेन आहे आमची. म्हणजे आमच्याकडे 2 तास आहेत. तर खाऊन वगैरे निघू आता आम्ही इकडून. तर असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर हा. तर आता आम्ही ट्रेन पकडली नाशिकवरून. खूप घाई झाली त्यांना, धावत ट्रेन पकडली. आणि बघा आता जाताना पण वरत बसून ही वाराणसीवरून ट्रेन येते, पवन एक्सप्रेस. वाराणसीच्या पण भरपूर पुढूनच येते. तर पूर्ण ट्रेन पॅक आहे, पूर्ण UP-वाली लोक. तर आता बघू 11:30 पावणे 12 वाजतील कल्याणला. मग तिकडून दिव्याला जाऊ.